आता नाही आता नाही जो काय कायचा मला. ठीक आहे बा. कन्सेप्ट काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला आपण फाइंड केला होता, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे पहा, फोर्सचा फॉर्म्युला काय, फोर्स इज इक्वल टू GMM अपॉन R स्क्वेअर. करेक्ट, हा फॉर्म्युला आहे. फोर्सचा दुसरा फॉर्म्युला काय, mg इज इक्वल टू काय येणार आहे, GMM अपॉन R स्क्वेअर. एम आणि एम कॅन्सल आउट होईल, सो G इज इक्वल टू काय येतो मग, GM अपॉन R स्क्वेअर. म्हणजे G जो आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तो कोणाकोणावर डिपेंडेंट आहे, मास आणि तो कोणावर डिपेंडेंट आहे, G इज डिपेंडेंट ऑन और डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ अर्थ. हे कोणाचा मास आहे, अर्थचा मास आहे. अँड G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. ठीक आहे, हे आलंय लक्षात, हे आलंय लक्षात. ठीक आहे, व्हेरिएशन मध्ये हे आपण पाहणार आहे, व्हेरिएशन ड्यू टू व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आता क्वेश्चन पहा. अ स्पेरिकल प्लॅनेट हॅज मास MP. स्पेरिकल प्लॅनेट आहे, ज्याचा मास किती आहे, MP आहे, डायमीटर आहे DP. अ पार्टिकल ऑफ मास M falling freely near the surface of this planet will experience acceleration due to gravity equal to. म्हणजे acceleration due to gravity याचाच फाइंड करायचं आहे, किती असणार आहे. कसं फाइंड कराल मग, फॉर्म्युला काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. हा मास कोणाचा असतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे मास ऑफ ऑब्जेक्ट वर डिपेंडंट आहे का, मास ऑफ ऑब्जेक्ट वर डिपेंडंट नाही. ठीक आहे, त्यामुळे हा जो मास दिलाय हा मास आपल्याला नकोच आहे. ठीक आहे, याची काही गरज नाही. ठीक आहे, तर क्वेश्चन पहा आता. ते स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे आणि स्पेरिकल प्लॅनेट आहे, ज्याचा मास आपल्याला गिवन आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या प्लॅनेटवर फाइंड करायची आहे. जर अर्थ वर असती तर काय असतं, GM अपॉन R स्क्वेअर असती अर्थ साठी. ठीक आहे, मग त्या प्लॅनेट साठी काय असेल, G इज इक्वल टू G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंटच राहणार आहे. पुढे MP अपॉन RP चा स्क्वेअर. हा काय रेडियस, तो काय डायमीटर. ठीक आहे, सो काय येईल मग, G इज इक्वल टू GMP. डायमीटर आहे ना तो, रेडियसला काय लिहू शकतो आपण, हाफ ऑफ डायमीटर लिहू शकतो. काय लिहू शकतो, हाफ ऑफ डायमीटर. मग डायमीटर हाफ केला काय येतो, रेडियस येतो. मग काय येईल, G नंतर MP अपॉन DP स्क्वेअर अपॉन 4. हा 4 आता वरती जाईल आणि काय राहील इथं, काय होईल, GMP 4 अपॉन DP स्क्वेअर. हे आलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट. काय आलं ते, डायमीटर दिलंय ना तुम्हाला. जर RP असतं, ऑप्शन मध्ये RP असेल तर RP ठेवा, जर DP असेल तर DP ठेवायचं. हा, हे समजलं का. ठीक आहे, मग काय येईल फॉर्म्युला, हे काय आलं, 4GMP अपॉन DP स्क्वेअर. क्लिअर आहे का एवढं. ठीक, पुढचं क्वेश्चन वाचा. काय, द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट A is 9 times the acceleration due to gravity on planet B. A man jumps to a height of 2 meter on surface of A. ठीक आहे, दोन प्लॅनेट आहेत सपोज, हे प्लॅनेटचे सरफेस आहेत, हा आहे A, हा आहे B. ठीक आहे, ए प्लॅनेटवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काहीतरी आहे. ए प्लॅनेटवरचं जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते काय, बीच्या 9 टाइम्स आहेत. ठीक आहे, आणि एक मॅन आहे, तो जम्प करतोय ए प्लॅनेटवर, किती मीटर जम्प करतोय, 2 मीटर जम्प करतोय. व्हॉट इज द हाईट ऑफ जम्प बाय द सेम पर्सन ऑन प्लॅनेट बी. इथे तो किती हाईटला जम्प करेल. क्वेश्चन समजलं, कसं सोडवाल बरं, कसं करावं ट्राय, कसं करताय, कोणता फॉर्म्युला यूज करणार ते सांगा. बरं, ती कन्सेप्ट चालली म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार, कोणता, GM अपॉन R स्क्वेअर. पण हा R काय असतो, रेडियस. पण ह्या ए प्लॅनेटचा रेडियस माहिती का तुम्हाला, याचा माहितीये का, मग हा फॉर्म्युला यूज करू शकता का, मग कुठला करणार. बोलो,
बर, एक ब्रीद वाक्य लक्षात ठेवायचं. ब्रीद वाक्य म्हणजे ब्रीद वाक्य म्हणजे ज्या वाक्याचं आपण काय केलं पण पालन. इम्पॉर्टंट सेंटेन्स साध्या भाषेत. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्हाला काही सुचणार नाही काय करायचं त्यावेळी काय यूज करतात, काय यूज करतात, कायनेमॅटिक इक्वेशन. बरोबर. मग कायनेमॅटिक इक्वेशन यूज करून ठीक आहे काय फाइंड करणार तुम्ही, हाईट आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांच्यात काय येतं, कोणतं प्रपोर्शन येतं, डायरेक्ट प्रपोर्शन येतं की इनवर्स प्रपोर्शन येतं, हे फाइंड करायचं युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन. ठीक आहे. इथे हाईट म्हणजे काय, थोडक्यात डिस्प्लेसमेंट आहे ना त्या मॅनची. इथे पण काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे ना. म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट आणि कोणामधलं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मधलं रिलेशन फाइंड करायचं युजिंग कोणते इक्वेशन्स, कायनेमॅटिक इक्वेशन. आता करा बरं ट्राय. हा फॉर्म्युला का नाही यूज केला ते समजलं का नाही यूज केला, कारण तुमच्याकडं आर नाही, मास सुद्धा नाही. आपण दोन्ही प्लॅनेट्सचा मास इक्वल कन्सिडर करू शकत नाही का, ते कॅन्सल आउट होते. ठीक आहे. जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला सपोज आणि फर्स्ट प्लॅनेटचं जी डॅश म्हटलं, सेकंड प्लॅनेटचं जी म्हटलं, फॉर्म्युला काय येईल सपोज जी एम डॅश अपॉन याचा येईल आर ए चा स्क्वेअर आणि काय येईल जी एम अपॉन आर बी चा स्क्वेअर. तर हा एम आणि एम कॅन्सल आउट नाही करू शकत आपण, का, कारण दोन्ही प्लॅनेट काय वेगळे आहेत. जी आणि जी करू शकता कॅन्सल तुम्ही, पण एम आणि एम नाही करू शकत, का, कारण दोन्ही प्लॅनेट्स वेगळे आहेत, त्यांचं मास कसं सेम असेल नाही, त्यामुळे हे रिलेशन यूज करणार नाही. ठीक आहे. आता सांगा पुढे. कोणतं रिलेशन, चलो कन्सिडर करा तो जो मॅन आहे त्या मॅनची वेलॉसिटी ती कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे त्याची, वेलॉसिटी. म्हणजे ज्या स्पीडने तो इथे जम्प करतोय त्या स्पीडने तो इथे जम्प करतोय. काहीतरी वापरा, कायनेमॅटिकल इक्वेशन तर द्या. काय कायनेमॅटिकल इक्वेशन, हा v इज इक्वल टू ut प्लस at, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s आणि s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता टाइम आहे का तुमच्याकडं, नाहीये. मग टाइम असणारे इक्वेशन्स कुठलेच नाही यूज करणार. मग कोणतं इक्वेशन राहतो तुमच्याकडं, u स्क्वेअर प्लस 2s. बरोबर. इनिशियली तो कसा आहे, रेस्टवर आहे, जम्प करायचे. इनिशियली कसा आहे, रेस्टवर आहे आणि नंतर हाईटला आहे का जम्प करणार आहे, मग नंतर डिस्प्लेस होणार आहे. ठीक आहे. मग तिथे यू काय येणार, 0. यू 0 होणार ना, इनिशियली तो रेस्टवर आहे. ही काय इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी काय 0. म्हणजे तुमचं इक्वेशन काय राहील, v स्क्वेअर इज इक्वल टू 2as. आता इथे ऍक्सेलरेशन काय आहे, g ला इक्वल आहे. इथे फ्री फॉल आहे थोडक्यात. फ्री फॉलचं इक्वेशन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे कोणतं आहे, फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, कुठलाही ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये पडत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फ्री फॉल म्हणतो. ठीक आहे. मग फ्री फॉलचं इक्वेशन समजायचं, मग v स्क्वेअर इज इक्वल टू काय 2g आणि त्या डिस्प्लेसमेंट काय हाईटला इक्वल आहे. बरोबर ना, डिस्प्लेसमेंट काय इथे हाईटला इक्वल आहे. मग दोघांमध्ये कोणाचं रिलेशन काढायचं तुम्हाला, जी आणि एच चं रिलेशन काढायचं. कोणाचं, जी आणि एच चं. हा 2 इकडे घ्या आणि जी पण इकडे घ्या, किती होईल मध्ये, v स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल टू h. करेक्ट. मग इथे कन्सिडर करा की स्पीड काय आहे त्याची कॉन्स्टंट आहे. तो जो मॅन आहे, तो मॅन ज्यावेळी जम्प करतोय त्यावेळी एका सेम स्पीडने दोन्हीकडे जम्प करतोय. ठीक आहे. मग काय होईल या दोघांमध्ये रिलेशन, h इज इनवर्सली प्रपोर्शनल टू g. ठीक आहे. आणि आता एकाची हाईट तुम्हाला माहितीये 2, बरोबर. एकाची हाईट तुम्हाला माहितीये, एकाची हाईट तुम्हाला फाइंड करायची. मग कसं करणार, h2 अपॉन h1 इज इक्वल टू g1 अपॉन g2. यांचं रिलेशन दिलंय तुम्हाला, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचं रिलेशन दिलंय. मग सांगा आता आन्सर. नाही नाही, एक काम करा, पहिलं h2 तुम्हाला फाइंड करायचंय. ठीक आहे. h1 तुमच्याकडे आहे किती 2. g1 आणि g2 ची व्हॅल्यू फर्स्ट प्लॅनेटला 1 म्हणा, सेकंड प्लॅनेटला 2 म्हणा, म्हणजे h1 काय येणार आहे 2 येणार आहे. बरोबर. h1 2 येणार आहे, तुम्हाला h2 फाइंड करायचं. ठीक आहे. गिवन काय आहे तुम्हाला, a इज 9 टाइम्स द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट b. मग काय रिलेशन येणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन a, सेंटेन्स वाचा नीट. काय सेंटेन्स, याचं जर सपोज जी म्हटलं, याचं जी डॅश म्हटलं तर काय, नक्की एकदा वाचा परत.
ए इज ए इज इक्वल टू 9 टाइम्स बीच. हे कळलं का मुलांना? काय काय लिहिलंय? ए इज 9 टाइम्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी. एचं कसं आहे? याच्यापेक्षा 9 टाइम्स आहे. ठीक आहे, मग याला सपोज आपण म्हणूयात 9G म्हणूयात. काय म्हणूयात? 9G. ठीक आहे, म्हणजे याचं होईल ते 9G आणि याचं काय होणार आहे? G. हे क्लिअर आहे? मग हे काय आहे? G1 आहे. G1 काय आहे? 9G आणि हा काय आहे? G. ठीक आहे, G आणि G गेला, 2 इकडे जाईल आणि H2 इज इक्वल टू काय होणार? 18. किती आला तो? H2 इज इक्वल टू 18 मीटर. 9 इंटू 2. समजलं का? परत एकदा सांगू का? कळालंय का नक्की? कळालंय का? H2 अपॉन H1 घेतला. हा जो आहे, जो A इज 9 टाइम्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ B, म्हणून A चं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती केलं? 9 टाइम्स केलं. ते 9 टाइम्स. आता हा G1 आहे. ठीक आहे, G1 याच्यात पुट केला, G2 याच्यात पुट केला आणि H2 ची व्हॅल्यू फाइंड केली. किती आली ती? 18. समजलंय? समजलंय मुलांना? समजलंय का? यश, परत सांगू? बर, इथून हे कळलंय का? परत सांग. ठीक, 2 प्लॅनेट कन्सिडर केले. हा आहे ए प्लॅनेट, हा आहे बी प्लॅनेट. ठीक आहे, गिवन काय तुम्हाला की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट ए. ठीक आहे, ए चं जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते काय आहे? 9 टाइम्स दॅट ऑफ बी. हे कळालं का? हे कळालं का? ठीक, मग याचं काय होणार आहे? सपोज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ बी. ठीक आहे, अ मॅन जम्प्स टू अ हाईट ऑफ 2 मीटर. इथे किती जम्प करतोय तो? 2 मीटर जम्प करतोय. ठीक आहे, ऑन द सरफेस ऑफ ए. व्हॉट इज द हाईट ऑफ जम्प ऑफ द सेम पर्सन ऑन बी? म्हणजे इथे हाईट काय होणार आहे ते, ज्याला आपण म्हटलं सपोज H2. ठीक आहे, मग रिलेशन काय आलं? हे इक्वेशन काय यूज केलं? V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. काय यूज केलं? कारण G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर यूज नाही करू शकत, कारण तुमच्याकडे मास पण नाहीये. आणि हे जास्त R स्क्वेअर जो असतो, तो R स्क्वेअर काय असतो? सेंटर पासून याचं डिस्टन्स आणि परत ती प्लस हाईट असते. ठीक आहे, हे असतं ना R, म्हणून हे इक्वेशन यूज नाही केलं. मग कोणतं इक्वेशन यूज केलं आपण? फ्री फॉलचं इक्वेशन. थोडक्यात काय यूज केलं? फ्री फॉलचं इक्वेशन. फ्री फॉल म्हणजे काय? जिथे ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये एखादा ऑब्जेक्ट पडतो. ठीक आहे, इनिशियल वेलोसिटी त्याची 0 आहे, सो V स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? 2AS. इथे काय असलं पाहिजे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असलं पाहिजे. का? कारण ग्रॅव्हिटीमुळे तो ऍक्सेलरेट करतो. मग V स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? 2GH. इथे डिस्प्लेसमेंट काय आहे? हाईट एवढी आहे ना, डिस्प्लेसमेंट H एवढी आहे ना, ऑब्जेक्ट इथून इथे डिस्प्लेस होतोय. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे? H एवढी, म्हणून काय म्हटलं? 2GH. तुम्हाला रिलेशन कशाला पाहिजे? हाईट आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मधलं रिलेशन पाहिजे, म्हणून 2G इकडे घेतला आणि V स्क्वेअर अपॉन 2G इज इक्वल टू काय म्हटलं? H. तर रिलेशन काय आलं ते? हाईट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू G. दोघांमध्ये काय आलं? इनव्हर्स प्रपोर्शन आलं. ठीक आहे, मग G1 अपॉन G2 घेताय तर काय आलं पाहिजे? इकडे H2 अपॉन H1 आलं पाहिजे. ठीक आहे, मग तुम्हाला H2 अपॉन H1 फाइंड करायचं आहे. मग H2 अपॉन H1 इज इक्वल टू काय येईल? G1 अपॉन G2. ठीक आहे, याला काय म्हटलं? 1, याला म्हटलं 2. ठीक आहे, तर H2 फाइंड करायचा आहे म्हणून H2 वरती घेतला. H1 म्हणजे हाईट ऑन प्लॅनेट 1 किती येते? 2 इज इक्वल टू G1 काय? G1 म्हणजे याचं 9 टाइम्स 9 GB अपॉन कॅन्सल आउट होईल. H2 इज इक्वल टू काय आलं? 9 इंटू 2 म्हणजेच 18 मीटर. कळलं का आता? ठीक, येऊ पुढचा. G अँड डेन्सिटी ऑफ अर्थ. ठीक आहे, ज्यावेळी तुम्हाला मास गिवन नसेल त्यावेळी काय रिलेशन यूज करायचं? G आणि डेन्सिटी मधलं रिलेशन यूज करायचं. ठीक आहे, काय रिलेशन यूज करणार? G अँड डेन्सिटीचं. ठीक आहे, फॉर्म्युला काय? G इज इक्वल टू मासला काय लिहू शकता तुम्ही? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. करेक्ट, व्हॉल्यूम डेन्सिटी काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणून हे काय येईल? मास इज इक्वल टू काय येईल? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग पुट करा त्याच्यात डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम अपॉन R स्क्वेअर. आता अर्थ जो आहे तो कसा आहे? स्पेरिकल, मग व्हॉल्यूम कोणाचा असेल? स्पिअरचं.
म्हणजे काय आलं ते g/r², डेन्सिटी तसंच राहील आणि पाय आर क्यूब. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ अर्थ किंवा स्पिअरचा व्हॉल्यूम आला. ठीक आहे, पाय आर क्यूब. मग r² आणि r क्यूब त्यातला एक r राहील फक्त. काय आलं मग 4/3 पुढे घ्या, 4/3 पाय आर नंतर g आणि रो. हे आलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि डेन्सिटी मधलं रिलेशन. ठीक आहे, याच्यावरून जर आर कॉन्स्टंट असेल, काय कॉन्स्टंट असेल, आर कॉन्स्टंट असेल, तर डेन्सिटी आणि याच्यात रिलेशन काय येईल, डायरेक्ट प्रपोर्शन येईल. ठीक आहे, का, कारण बाकीच्या सगळ्या टर्म्स काय आहेत, कॉन्स्टंट. डायरेक्ट आणि इनवर्स प्रपोर्शन कधी येतं, ज्यावेळी बाकीच्या टर्म्स काय पाहिजेत, कॉन्स्टंट. ठीक आहे, तर आर कॉन्स्टंट असेल, जी तर कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, जर आर कॉन्स्टंट असेल तर जी आणि याच्यात काय येईल, डायरेक्ट प्रपोर्शन येईल. का, कारण 4/3 पण कॉन्स्टंट आहे, पाय पण कॉन्स्टंट आहे, जी पण कॉन्स्टंट आहे आणि आर पण कॉन्स्टंट असेल तर याचा आणि याचं डायरेक्ट प्रपोर्शन. समजलंय, नक्की समजलंय, राहील फॉर्म्युला लक्षात. ठीक, या नेक्स्ट क्वेश्चन. इमॅजिन अ न्यू प्लॅनेट ॲज दॅट ऑफ अर्थ. ठीक आहे, एक नवीन प्लॅनेट इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे, सपोज त्या प्लॅनेटला आपण म्हणूयात डी. काय म्हणूयात, डी. ठीक आहे, आणि अर्थ जो आहे तो प्लॅनेट आहे ए. ठीक आहे, डेन्सिटी कशी आहे, सेम. क्वेश्चन वाचा, काय, इमॅजिन अ न्यू प्लॅनेट हॅव्हिंग सेम डेन्सिटी ॲज दॅट ऑफ अर्थ. अर्थची आणि त्याची डेन्सिटी सेम, याची डेन्सिटी म्हटलं रो, याची पण म्हटलं रो. बट इट इज 3 टाइम्स बिगर दॅन अर्थ इन साईज. अर्थच्या साईज नाही, तो कसा आहे, 3 टाइम्स बिगर आहे. याचा अर्थ रेडियस काय असणार, याचं 3 टाइम्स असणार. याचं काय असणार आहे, 3 टाइम्स अर्थच्या रेडियसला जास्त असणार आहे. ठीक आहे, अर्थचं रेडियस जर आर म्हटलं तर याचं काय होणार आहे, 3 टाइम्स 3r. इफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस ऑफ अर्थ इज g. इथे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g अँड न्यू प्लॅनेट इज g डॅश, देन दे आर रिलेटेड ॲज. त्यांचं रिलेशन फाइंड करायचं. ठीक आहे, मग रिलेशन तेव्हाच फाइंड करू शकतो आपण ज्यावेळी बाकीच्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट असल्या पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याकडे दोन रिलेशन आहेत. जी इज इक्वल टू काय, gm/r². हे यूज करणार का नाही यूज करणार, कारण मास तुम्हाला माहित नाहीये, मास दिलेलंच नाहीये. आणि हे पण नाही म्हणू शकत की आपण मास कॉन्स्टंट आहे, दोघांचा मास कॉन्स्टंट नाहीये, त्यामुळे हे रिलेशन यूज नाही करणार. मग आपण आपल्याकडं एक रिलेशन आहे आता, इनफॅक्ट याच्यात डेन्सिटी दिली आहे, काय ते 4/3 पाय आर रो आणि जी. डेन्सिटी गिवन आहे, आर पण दिलाय, मग जी आणि डी, जी डॅश मध्ये रिलेशन फाइंड करायचं. बरोबर, मग काय यूज कराल सांगा. फॉर अर्थ लिहूयात. सपोज फॉर अर्थ जी इज इक्वल टू काय येईल, 4/3 पाय आर रो आणि जी, अर्थ साठी. ठीक आहे, त्या प्लॅनेटची काय आहे, जी डॅश इज इक्वल टू 4/3 पाय, डेन्सिटी सेम आहे आणि रेडियस काय आहे 3r इंटू जी. हे समजलंय का. मग यांच्यातलं रिलेशन फाइंड करायचंय. मग जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू काय येईल, 4/3 पाय रो 3r जी अपॉन 4/3 पाय रो आर जी. करेक्ट, जे कॅन्सल आउट होते कॅन्सल करा. काय राहिलं फक्त 3, म्हणजे जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू काय आला 3, म्हणजे जी डॅश इज इक्वल टू काय असेल 3 इंटू जी. काय असेल तो 3 टाइम्स जी. समजलंय का, समजलंय. असंही फाइंड करू शकता. कसं, नवीन प्लॅनेट आहे, डेन्सिटी सेम आहे, आता रिलेशन काय आहे, जी इज इक्वल टू 4/3 पाय आर रो आणि जी. जी आणि आर मध्ये रिलेशन डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, कधी ज्यावेळी डेन्सिटी सेम असेल त्यावेळी, डेन्सिटी तर सेम आहे ना, मग डायरेक्ट प्रपोर्शन. याचा अर्थ हा जर 3 टाइम्स वाढला, 10 पण काय होणार, 3 टाइम्स वाढणार. ठीक आहे, रेडियस जर 3 टाइम्स वाढलाय तर ऍक्सेलरेशन ड्यू टू काय ग्रॅव्हिटी किती वेळा वाढणार, 3 टाइम्स नी वाढणार, 3 जी. समजलंय नक्की, शॉर्ट टाइम. या नेक्स्ट क्वेश्चन. करता का ट्राय, बघा बरं, सांगा. करा ट्राय, चला यश कर ट्राय लवकर, चल. हे
हे झालं की इथे दुसरा क्वेश्चन लिहिलं, तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन आलाय का कोणाचा आन्सर? किती? 2R. यश काय पहा, द डेन्सिटी ऑफ न्यूली डिस्कवर्ड प्लॅनेट इज ट्वाइस दॅट ऑफ अर्थ. मग अर्थला काय म्हणा? ए प्लॅनेट. याला काय म्हणा? बी. हा जो न्यूली डिस्कवर्ड प्लॅनेट आहे त्याची डेन्सिटी काय आहे? 2 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. बरोबर. अर्थची जर रो म्हटली तर याची काय होते? 2 टाइम्स ऑफ रो. द acceleration due to gravity of surface of planet is equal to that of surface of earth. If radius of earth is r, the radius of planet would be काय होणार? ट्वाइस होणार का हाफ होणार? ठीक आहे, चेक करा. याचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि याचं काय आहे? इक्वल आहे. ठीक आहे, कसं आहे? इक्वल आहे. तर तुम्हाला काय विचारलंय? रेडियस ऑफ प्लॅनेट वुड बी. मग प्लॅनेटचा रेडियस सपोज r डॅश म्हणूयात आणि याचा म्हणूयात r. काय सांगितलंय? याचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याला इक्वल आहे. ठीक आहे, मग अर्थचे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहायचं असेल काय येते ती? 4/3 पाय r रो आणि g. त्या प्लॅनेटची लिहायची काय येईल? 4/3 पाय. आता r डॅश होणार इथे, रेडियस तुम्हाला फाइंड करायचा आहे आणि डेन्सिटी काय होणार आहे? 2 टाइम्स. ठीक आहे, आणि काय? g तसाच. ठीक आहे, मग काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? हा g आणि g डॅश कसे आहेत? इक्वल. सो g इज इक्वल टू g डॅश म्हटलं तर काय लिहू शकता? 4/3 पाय r रो g. हे इक्वल आहे कोणाला? 4/3 पाय r डॅश 2 रो इंटू g. जे कॅन्सल आउट होतं कॅन्सल करा. 4/3 पाय कॅन्सल आउट झाला, रो कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, आणि g पण कॅन्सल आउट झाला. म्हणजे r इज इक्वल टू काय मिळाला? 2 टाइम्स r डॅश. तुम्हाला काय विचारलंय? प्लॅनेटची रेडियस विचारले. मग प्लॅनेटची रेडियस म्हणजेच काय? r डॅश. r डॅश इज इक्वल टू काय आला? r/2. 2r कसं काय आला? काय आला तो? r/2. ठीक आहे, असं जर नाही आलं तुम्हाला रेडियस आणि याचं तर रिलेशन फाइंड करू शकता. g चा फॉर्म्युला काय आहे? 4/3 पाय r रो g असा फॉर्म्युला ना. ठीक आहे, जर डेन्सिटी कॉन्स्टंट असेल, काय काय कॉन्स्टंट सांगितलं आपल्याला? हा, g कॉन्स्टंट सांगितलंय. बरोबर, g कॉन्स्टंट आहे, 4/3 पाय कॉन्स्टंट आहे आणि g पण कॉन्स्टंट आहे. मग ह्या दोघांमधलं रिलेशन काय येईल बरं? असं लिहू शकतो का? r रो इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर, मग हो इकडे जाईल आणि इज इक्वल टू काय होईल? इनवर्स प्रपोर्शन होईल. कसं प्रपोर्शन होईल? इनवर्स प्रपोर्शन. मग हा जर 2 ने वाढतोय रेडियस काय होणार? 2 टाइम्स कमी. कळलं का इनवर्स प्रपोर्शन का आलं? कळलं का? नक्की तो सोडवा आता. हो, सॉल्व करू. रिलेशन लिहा आधी. एका प्लॅनेटला ए म्हणा, एका प्लॅनेटला बी म्हणा. अर्थला ए म्हणा युजली. अर्थचं मास एम घ्यायचं, आर घ्यायचं, रेडियस आर घ्यायचं, डेन्सिटी हो घ्यायची, जे काय लागेल ते घ्या.
डेन्सिटी लागेल काय ते पण पहा. करा सॉल्व. वन अपॉन 81 टाइम्स. 1/81 झालं रे. किती ते दुःख. टाइम कुठे दिलाय? टाइम्स दिलंय म्हणजे मल्टिप्लाय. यश कर सॉल्व लवकर. झालं का रे? करा लवकर. वन बाय 9 टाइम्स. ओके. कोणाचं 1/9 टाइम्स आहे? कोणाचं रिलेशन? बरं लक्ष द्या एक मिनिट. चला. काय झालं? परत परत सांग दिशा. काय म्हटली? पहिलं जी आणि आर आणि एम मधलं रिलेशन सांगा. कसं आहे ते? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस होणार. स्क्वेअर ऑफ द रेडियस. स्क्वेअर ऑफ द रेडियस. बरोबर. मग पुढे जीएम अपॉन आर स्क्वेअर. ठीक. पहा, ए प्लॅनेट कोणा म्हटलं? अर्थला म्हटलं, याला म्हटलं बी. अर्थचा मास एम आहे, रेडियस आर आहे. याचा मास काय आहे? एम बाय 81. करेक्ट. आणि रेडियस काय? आर बाय 3. काय आहे रेडियस? आर बाय 3. ठीक आहे. काय विचारले आपल्याला? ऍक्सेलर. बरं ठीक आहे, चेक करू आपण काय आहे ते. ठीक आहे. याचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सपोज म्हटलं जी, याचं म्हटलं जी डॅश. ठीक आहे. समजलंय का? अर्थ साठी जी इज इक्वल टू काय येईल? जीएम अपॉन आर स्क्वेअर. या प्लॅनेट साठी काय येईल ते? जी इज इक्वल टू जी आणि एम म्हणजेच काय? एम बाय 81 स्क्वेअर अपॉन आर बाय 3 चा स्क्वेअर. करेक्ट. जी डॅश. करेक्ट. या दोघांमधलं रिलेशन फाइंड करायचं. मग जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू काय येईल? जी एम बाय 81 अपॉन आर बाय आर स्क्वेअर बाय 9 आणि डिवाइड बाय कशाचं? जीएम बाय आर स्क्वेअर डिवाइड होईल. ठीक आहे. जे कॅन्सल आउट होते कॅन्सल करा. जीएम कॅन्सल आउट झाला, हा आर स्क्वेअर कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. इथे काय राहणार आहे? 1. ठीक आहे. काय राहिलं मग इथे? हा काय होईल? हा काय होईल? हा काय होईल? वरती जाईल ना. काय होईल मग?
इज इक्वल टू काय आलं 9/81 म्हणजे किती आलं g डॅश बाय g इज इक्वल टू 1/9 1/9 सो आपल्याला काय फाइंड करायचं आहे g इज इक्वल टू काय 9 टाइम्स ऑफ g डॅश बरं ठीक आहे g डॅश इज इक्वल टू 1/9 ऑफ g रिलेशन फाइंड करायचं ना रिलेशन मध्ये डिव्हिजन केली तरी जमणार आहे 1/3 घ्यायचं राहिलं समजलं का हा समजलंय का समजलंय ठीक कन्सेप्ट घ्या राहू कन्सेप्ट पण घेऊ त्याच्यात कन्सेप्ट घ्या आता बर्नौलीज प्रिन्सिपल नेक्स्ट इयर कदाचित बोर्ड्स मध्ये आहे पण बोर्ड्स मध्ये त्या प्रिन्सिपलचं ऍप्लिकेशन नाहीये जास्त ऍप्लिकेशन 2 की 3च त्यात पण नाही समजत ठीक आहे बर्नौलीज प्रिन्सिपल थोडक्यात सांगतो काय ते सांगते फक्त बर्नौलीज प्रिन्सिपल सांगतो प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी काय सांगतो प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी ठीक आहे म्हणजे एखादा क्रिकेट बघतात सगळे बरं ठीक कोण नाही बघत हा तर ते बॉल घासतात माहिती ना एका साईडने घासतात हे तर सगळ्यांनाच माहित असेल ज्यावेळी बॉलिंग करतात ना त्यावेळी एका साईडने ते पुसून देतात बरोबर तर दुसरी साईड कधी पुसत नाही असं का होतं असं का होतं काय पाहिजे ग्रिप भेटली पाहिजे ठीक आहे आणि ते कधी करतात ज्यावेळी तो जो बॉलर आहे तो काय असेल स्विंगर असेल त्यावेळी ठीक आहे स्विंग करतो म्हणजे काय करतो हवेत फिरतो आणि हा बॉल पडला की काय होतो तो दुसऱ्या डिरेक्शनला जातो काय होतो बॉल पडला काय होतो दुसऱ्या डिरेक्शनला जातो ठीक आहे मग आता 2 सरफेस आहेत सपोज या बॉलचे ठीक आहे इथे मध्ये ते काय असतं असं असतं काहीतरी ठीक आहे ते थ्रेडिंग केलेलं असतं त्याचे 2 कव्हरिंग आहेत ते एकत्र जॉईन केलेले असतात ठीक आहे ते एक सरफेस आहे एक सरफेस थोडासा रफ आहे ज्याच्यावर डस्ट आहे ठीक आहे एक सरफेस कसा आहे पूर्ण स्मूथ आहे ठीक आहे तर इथे बर्नौलीज प्रिन्सिपल काय सांगतो जिथे वेलॉसिटी जास्त तिथे प्रेशर कमी इनवर्स प्रपोर्शन आहे ठीक आहे मग ज्यावेळी तो स्विंगर ज्यावेळी बॉलला स्विंग करतो त्यावेळी एअर असं इथे काय होतं एअर त्या बॉलला येऊन धडकतं ठीक आहे धडकल्यानंतर ते काय होणार आहे आता बॉलच्या साईडने जाणार आहे ना ठीक आहे इथून बॉलच्या साईडने जात असताना इथे खूपच रफ पॅच असल्यामुळे वेलॉसिटी काय होते त्याची कमी होते पण इथे खूपच स्मूथ पॅच असल्यामुळे वेलॉसिटी काय होते जास्त जिथे वेलॉसिटी जास्त तिथे प्रेशर कमी इथे वेलॉसिटी कमी इथे प्रेशर जास्त म्हणजे एका साईडने जास्त प्रेशर लागतं म्हणून बॉल दुसऱ्या डायरेक्शनला जातो ठीक आहे समजलंय का थांबा हा याचा अजून एक ऍप्लिकेशन घर आहे स्टॉर्म आलं म्हणजे काय खूप जास्त वारा आलं त्यावेळी ठीक आहे काय होतं इथून आता हे उडून जातं ना ठीक आहे उडून कधी जातं ज्यावेळी इथे काय होतं एअरची वेलॉसिटी खूप जास्त वाढते ठीक आहे म्हणजे इथं प्रेशर थांबा मी उलटा रिलेशन सांगितलं तुम्हाला हा नाही बरोबर इथे वेलॉसिटी वाढली प्रेशर कमी म्हणजे प्रेशर कुठं वाढणार आहे इथे प्रेशर वाढणार इथे प्रेशर वाढला याचा अर्थ फोर्स वाढला आणि फोर्स वाढला म्हणजे छत उडल झेपलं का एरोप्लेनच्या विंग्स मध्ये पण तेच असतं ठीक आहे एरोप्लेनच्या विंग्स जर पाहिले त्या विंग्सचं स्ट्रक्चर असं असतं बरं दाखवतो तुम्हाला नंतर ते घ्या समजून ठीक आहे समजलंय का ठीक आहे व्हिडिओ पहा केक सापडला म्हणजे नाही सापडला
बस समजलंय का? काय गरज नाही तुम्हाला. बरं स्पिन दाखवतो थांबा. हे काय होतंय? आपण नाही